उपोषणाचा जो विषय आहे त्याचा मुख्य हेतू काय मॅडम? सर्वांना माझा स्नेही जाऊ, जय भीम, जय शिवराय, जय 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 रमाई. आज पहा, संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही शेतकरी सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात हा उपोषण आमरण चालू ठेवलेला आहे. आज बघा, पाटोदा सर्कलमध्ये महसूल विभागासमोर दुसरं म्हणजे सेकंड दिवस आहे, आजचा दुसरा दिवस आहे. आज आम्ही बसलेलो आहोत. आज कालपासून बसलो आम्ही. प्रशासनाने आमच्याकडे कसलीच दखल दिलेली नाही आहे. उपोषणामध्ये शेतकऱ्याच्या सन्मानात आम्ही बसलो, पण गव्हर्नमेंटला, शासनाला याचा कसलाही फरक पडत नाही आहे. आम्ही गावकरी मंडळी आहेत बघा, आम्ही सर्व बसलेलो आहोत. तर मला आमचा मुद्दा असा आहे की 2025मध्ये जी अतिवृष्टी झालेली होती, त्या अतिवृष्टीमध्ये लोकांची जमिनी, लोकांचे शेतं, धान्य, गुरंढोरं जे काही असतील पूर्ण वाहून गेलं होतं आणि जमीन पूर्ण पाषाणाला लागलेली होती. अशा अवस्थेत शेतकरी होता आणि त्या वेळेला आपले मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं, शब्द दिला होता की तुम्हाला हेक्टरी 17,500 रुपये देण्यात येतील अकाउंटला तुमच्या. बघा, आमची ही मागणी आहे, बऱ्याच काही मागण्या आहेत. तर ही मागणी आमची पॉवरफुल आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही उपोषण करत आहोत. तर मुख्यमंत्री साहेबांनी हा जो शब्द आहे दिलेला पाळलेला नाही, म्हणून आम्ही उपोषण करत आहोत. तर बघा, आज 2 दिवस झाले एक लेडीज उपोषण बसलेली आहे. आपले बाबा आहेत, बाबांचं वय 90 वर्ष आहे. शासनाला जाग आली पाहिजे, मुख्यमंत्री साहेबांना, आमदार साहेबांना, डेप्युटी कलेक्टर साहेबांना. आज तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करताय, लक्षात ठेवा. आम्ही शेतकरीच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत, उपोषण करत आहोत. उद्या अशी वेळ येऊ नये की आम्ही रस्ता रोको करू शकतो, हे लक्षात घ्या. आता हे 90 वर्षाचे बाबा आहेत, मग इथं काय दवाखान्याची वगैरे काय तुम्हाला आणखीन सुविधा उपलब्ध झाली का नाही? आमच्याकडे डॉक्टर आलेला नाहीये, आमच्याकडे पोलीस प्रशासन पण आलेलं नाही. कुठलं एक सुद्धा त्यांनी राऊंड मारलेलं नाहीये. वारंवार फोन करून सुद्धा कुणी आलेलं नाही. आणि नंतर आपलं जी तहसीलदार आहेत ते पण आमच्याकडे आलेले नाही आहेत. नंतर मग डेप्युटी कलेक्टर पण आमच्याकडे आलेले नाही आहेत. आम्ही ह्यांना वारंवार निवेदन देऊन अलर्ट केलं होतं, तरी सुद्धा त्यांना निवेदनाचा फरक पडत नाही. आम्ही आमरण करतोय, ह्याचा सुद्धा यांना फरक पडत नाही. म्हणजे यांना नेमकं यांच्यासाठी आम्ही करायचं काय? म्हणजे इथं महासभेला निवेदन येणार का तुम्ही सगळेजण? आता येणार नाहीत का? मला असं म्हणायचं आहे की प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि जे शेतकऱ्यांची मागणी आहे 17,500 रुपयाच्या अकाउंटला, ती त्यांनी मागणी पूर्ण केली पाहिजे. त्यांच्या हक्काचं मागतो, आमच्या हक्काचं मागतोय आम्ही. तुमच्याकडं वेगळी काही मागणी मागत नाही आम्ही. तुम्ही तुमची जर मागणी देत नसाल तर आमचं काय तुम्ही मागण्या पूर्ण करणार आहेत? बरं, ठीक आहे. आता याच्या पुढली जी दिशा आहे तुमची, समजा आज तुम्ही दिवसभर बसणार आहेत, आता याची पुढली दिशेचा काय विषय आहे तुमचा उद्यापासूनचा? समजा आता आम्ही इथं बसलेला होता, तर हीच प्रक्रिया चालू राहणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, आम्हाला लेखी पत्र भेटत नाही, तोपर्यंत आम्ही इथले उठणार नाहीत. आमची प्रक्रिया चालू राहणार आहे. तहसीलदार साहेबांना आणखीन भेट दिली नाही? तहसीलदार साहेबांनी भेट दिलेली नाहीये. फक्त आता इथं म्हणजे प्रशासकीय खात्यातले कोणते लोक इथं आले आजपर्यंत तुम्हाला भेटाय? कृषी अधिकारी सर इथं आले होते, त्यांनी आमच्या सोबत डिस्कशन केलं, बोलले, पण त्यांच्या हातातल्या गोष्टी नाही आहेत त्यामुळे ते वरच्या लेवलच्या गोष्टी असल्यामुळं माझं म्हणणं असं आहे की त्या लेवलच्या लोकांनी आमच्यापर्यंत यायला पाहिजे. आमच्या मागण्या काय समजून मान्य करायला पाहिजे. बरोबर, शेतकऱ्यांच्या मागण्या काय ते मान्य करायला पाहिजे. हे वरच्या लोकांचं काम आहे. तुमच्या हातामध्ये ते हे आहे, पॉवर आहे. फक्त बोलण्यापुरतेच आहेत का? बरोबर, कार्य केलं पाहिजे ना, शब्द तुम्ही पाळला पाहिजे. मग तुम्ही जर शब्द पाळत नसाल तर तुम्हाला मुख्यमंत्री, आमदार म्हणून घ्यायची काही तुम्हाला हेच नाहीये ना. बरं, ठीक आहे. बाबा, तुम्ही काय बोलणार आहेत का याबद्दल? बोला.